विदर्भात गेले 3 ते 4 दिवस पावसानं धुमाकूळ घातला आहे। ही दृश्य आपण बघता ती भंडाऱ्यातली आहे। वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। आपल्यासोबत आहेत नागपूरहून आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे, त्यांच्याकडनं विदर्भातल्या पावसाविषयी जाणून घेऊया। अखिलेश, विदर्भात आपण बघतो गेले 2-3 दिवस पावसानं धुमाकूळ घातलाय, पूरस्थिती निर्माण झाली अनेक भागात, काय सांगाल? खरं पंकज, पूर्ण जर का विदर्भाच्या परिस्थितीचा विचार केला तर काही ठिकाणी परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे। महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, लोकांना दुसरीकडे हलवण्यात लागलंय, वाहतूक बंद झाली आहे आणि एकूणच पावसामुळे विदर्भात पूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। नागपूर हैदराबाद हा जो मार्ग आहे, नागपूर हैदराबाद जो महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे तो प्रभावित झाला आहे पुरामुळे। दुसरं नव्हे तर कालपर्यंत अगदी महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा जो रस्ता होता तो देखील प्रभावित झाला आहे। भामरागड गडचिरोली जिल्ह्यातल्या पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे त्याचा संपर्क तुटलाय। पांढरकवड्यामध्ये 1000 लोकांना देखील इथनं हलवण्यात आलंय। गोसीखुर्द धरणाचे 32 दरवाजे उघडण्यात आले। याशिवाय नागपूर देखील काल पाऊस पडला होता, त्यामुळे इथेही देखील काही प्रमाणात जनजीवन प्रभावित झालंय। यासोबतच अकोल्यामध्ये देखील धरणांचे दरवाजे उघडण्यात आले। एकूणच पूर्ण विदर्भाचा विचार केला तर अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातलाय, जनजीवन विस्कळीत झालंय। पांढरकवड्यामध्ये पाणी घुसलं, तिथे खुनी नदीला देखील पूर आलेला आहे। एवढंच नव्हे तर वैनगंगा नदीला पूर आलेला आहे। वैनगंगा नदी विदर्भाची सर्वात मोठी नदी आहे आणि धोक्याच्या पातळीच्या वरनं नदीचं पाणी वाहत आहे। तर एकूण जर का पूर्ण विदर्भाचा विचार केला तर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे। नक्की अखिलेश, तुम्ही संपर्कात राहा। आपल्यासोबत यवतमाळहून श्रीकांत राऊत आहेत आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडनं तिथली अपडेट जाणून घेऊया। श्रीकांत, काय सध्या परिस्थिती आहे? जनजीवन पूर्ण विस्कळीत झाल्याचं समजतं यवतमाळमधलं। गेल्या 4 दिवसापासून यवतमाळमध्ये धुवाधार पाऊस बरसत आहे आणि अक्षरशः जनजीवन प्रभावित झालेलं आहे। एवढंच नव्हे तर आर्णी आणि पांढरकवडा या 2 शहरांना अक्षरशः पावसाने झोडपून काढलेला आहे। पांढरकवड्यामध्ये खुनी नदीचा प्रकोप दिसून येत आहे। खुनी नदी धोक्याची पातळी खुनी नदीने ओलांडलेली आहे। 1983 नंतर पहिल्यांदाच खुनी नदीला महापूर आल्याचं तिथले परिसरातील लोक सांगतायत। विशेषतः शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात शेती खरडून गेलेली आहे। आर्णी शहरामध्ये अरुणावती नदीचं पाणी शिरलेलं आहे। जवळपास 500 घरांना या पाण्याने विळखा घातलेला आहे। विशेष म्हणजे आर्णीतल्या बाजारपेठेत देखील पाणी शिरलेलं आहे। नक्की श्रीकांत, प्रशासकीय मदत काय नेमकी केली जाते? ज्या पद्धतीने गेले 2-3 दिवस हा पाऊस पडतोय आणि नुकसान झालंय, अनेक भागांमध्ये पाण्याने विळखा घातल्यामुळे प्रशासनाचा आपदा विभाग जो आहे तो तिथे पोहोचण्यात त्यांना देखील अडचण जात आहे। देखील आर्णीमध्ये आता प्रशासकीय हालचाली तेज झालेल्या आहेत, त्यांनी तिथल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न केलेले आहे। पांढरकवड्यातील जवळपास 1000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। नदीकाठची जेवढी गावं आहेत तिथे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सोबतच प्रशासनाने तिथे त्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास त्यांना त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। विशेष म्हणजे पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि पाऊस असाच जर सुरू राहिला तर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्की श्रीकांत, जर असाच पाऊस पडला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। अखिलेश हळवे देखील आपल्यासोबत। अखिलेश, आपण बघतोय संपूर्ण विदर्भात असं चित्र आहे, म्हणजे भंडारा गोंदिया असेल, यवतमाळ असेल किंवा तिकडे चंद्रपूर गडचिरोली असेल, काय नेमका एकूण आढावा घ्याल या संपूर्ण पावसाचा? जर आता श्रीकांत जसं यांनी सांगितलं की अशीच परिस्थिती राहिली तर आणखी बिकट त्याचे परिणाम दिसू शकतात, काय सांगाल? खरे पंकज, एकूण जर का आपण पाऊस सुरू झाल्यापासूनचा या 1.5 महिन्याचा विचार केला तर विदर्भात सर्वत्र जास्ती पाऊस पडला। सरासरीपेक्षा जर का पावसाचा विचार केला तर किती मुसळधार पाऊस काही ठिकाणी कोसळलाय आणि सरासरीपेक्षा देखील ह्या काळात 3 दिवसाच्या काळात जास्त पाऊस पडलाय। इतकंच नव्हे तर येत्या 24 तासात वेधशाळेने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। महाराष्ट्रासोबतच हे सलग जो छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा जो भाग आहे तिथे देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे त्या भागात जर का पाऊस पडला त्याचा परिणाम कुठे ना कुठे विदर्भावर देखील जाणवतो। त्यामुळे एकूणच जर का पूर्ण विदर्भाच्या परिस्थितीचा विचार केला तर येत्या 24 तासात जर का अधिक असाच पाऊस पडला तर नक्कीच परत परिस्थिती बिघडू शकते। पंकज, नक्की अखिलेश, 48 तासात जसं आता आपण सांगितलं की आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। जर विदर्भातल्या धरणांचा जर विचार केला तर धरणं देखील बरीचशी भरत आलेली आहेत, दरवाजे उघडलेले आहेत बऱ्याच धरणांचे, त्यांची काय नेमकी स्थिती आहे? पंकज, जर का विदर्भातल्या सर्व मोठ्या धरणांचा विचार केला तर सुमारे 60% पाणी या सगळ्या धरणांमध्ये भरलंय। त्यामुळे सध्या तरी पाण्याचा स्टोरेज जलसाठा आहे तो पुरेसा आहे। पण एकूण ज्या बघितलं की जसं गोसीखुर्द धरणाचे 32 दरवाजे उघडण्यात आले किंवा इरे धरणाचे सर्व 7 दरवाजे उघडण्यात आले, तर ह्या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे जो त्रास होतोय किंवा त्या लोकांच्या त्या नदीकाठच्या लोकांना जो त्रास झालाय, तिथल्या लोकांना हलवावं लागतंय, तिथे लोकांना सुरक्षित ठिकाणी न्यावं लागतंय, तर ही सगळी परिस्थिती चिंताजनक आहे। आणि जसं इरे नदीच्या ज्या भोवताल लोक राहत आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तिथल्या लोकांना कधी हलवावं लागू शकतं। तर ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे। पंकज, नक्की अखिलेश, धन्यवाद। झी 24 तास, एक पाऊल पुढे।